खाली बसा। आम्ही शांतीच्या मार्गाने जातोय, सर्वांनी लक्षात घ्या, कोणी मोडतोड करणार नाही। सर्वांनी शांत राहा, तिथं कोणी तोडफोड करणार नाही। जय 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 भीम, जय 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 भीम। सगळ्यांना खाली बसा। समितीचे लोक इथे येतात आहेत। दीक्षाभूमीवरती पार्किंग ज्यावेळेस होणार असं जाहीर झालं, तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली। लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टीनी हे कामकाज केलं नको पाहिजे होतं, पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलंय। आज आपल्याला असं दिसते की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे। ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेशी का खेळताय। दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून तिथे एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे। विजयादशमीला लाखो लोक येतात, याच्याबद्दल दुमत नाही, पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही। त्याच्यामुळे हे कमर्शियलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं, हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते। ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा, पार्किंगची काहीही गरज नाही। आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील, एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं। वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या पाठीमागे आहे। चालू आहे, त्यासाठी लोकांचा एक विरोध होता आणि त्यासाठी लोक ते जमले होते। काही लोक जे दर्शनासाठी दीक्षाभूमीला आले होते ते पण त्याचे सहभागी झाले आणि त्याचे नंतर त्यांनी जमा झाले, नंतर सांगितलं की हे काम थांबलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने कमिटीशी आम्ही बोललो। कमिटी आणि बाकी राज्य सरकारला याच्याबद्दल सगळी कल्पना दिली आणि त्याच्यानंतर हा जे तात्पुरतं आणि तात्काळ हे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला, त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल।